तुमच्या बोरची पाणबुडी मोटर जर कमी पाणी मारत असेल, मोटर चालू केल्यानंतर पाण्याचा प्रेशर कमी असेल, त्यामुळे घरावर जी टाकी बसवलेली आहे त्याच्यामध्ये पाणी पोचायला अडचण येत असेल, तर व्हिडिओमध्ये 4 अशा गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत. त्या जर तुम्ही केल्या तर तुमची पाणबुडी मोटर अगदी 4 पट पाणी मारणार आहे. होय, जो प्रेशर कमी झालेला आहे त्याच्या 4 पट प्रेशर ती मोटर मारू शकते. तुमची जुनी झालेली मोटर नव्या मोटरीपेक्षाही जास्त पाणी मारेल जर या 4 गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतल्या तर. सबमर्सिबल मोटरच्या प्रेशरचा प्रॉब्लेम, तसेच स्टार्टरचा आवाज येणे, यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे, तुमची पाणबुडी मोटर जळणार नाही, चांगलं पाणी मारेल, यासाठी काय दक्षता घ्यायला पाहिजे, याविषयीची डिटेल माहिती आज व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी 3 ते 4 अशा छोट्या गोष्टी सांगणार आहेत की ज्या तुम्ही घरच्या घरी करू शकता. आणि जर तुमची पाणबुडी मोटर पाणी मारत नसेल, प्रेशरचा प्रॉब्लेम असेल किंवा काही आवाज येत असेल, स्टार्टरमधनं आवाज येत असेल, तर हे प्रॉब्लेम देखील सॉल्व तुम्ही घरच्या घरी करू शकता. स्टेप बाय स्टेप माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. घरी बसवलेली पाणबुडी म्हणजेच सबमर्सिबल मोटर, मग ती 1 HP असू द्या, 2 HP, 4 HP, 5 HP पर्यंत सबमर्सिबल मोटर असू द्या, तर ह्या मोटरींचा प्रॉब्लेम असा असतो की ह्या मोटरी एकतर पाण्याखाली असतात. म्हणजेच आता जर त्यातल्या त्यात विहिरीत असेल तर ती मोटर आपल्याला थोड्याफार प्रमाणात दिसू शकते, तिचा पाईप जो ओपन असतो तो दिसू शकतो. पण जर पाणबुडी मोटर बोरमध्ये असेल तर मग काय होतं, विहिरीमधल्या मोटरांमध्ये जर पाणी कमी येण्याचा प्रॉब्लेम आला, प्रेशर कमी येण्याचा प्रॉब्लेम आला, पाणी जर वर चढत नसेल, तर आपल्याला त्या ठिकाणी डोळ्याने जरी पाहिलं तर दिसू शकतं की पाईप कुठं लिकेज आहे का. पण बोरच्या बाबतीत तसं काही नसतं. किंवा मोटरमध्ये प्रॉब्लेम आहे का ते डोळ्याने पाहू शकतो, पण बोरच्या मोटरच्या बाबतीत तसं होत नाही. मग त्यामुळेच आज आम्ही एक 3 ते 4 अशा गोष्टी तुम्हाला सांगतोय की ज्यामुळे तुमची मोटर, पाणबुडी मोटर जर पाणी कमी मारत असेल तर त्याचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकता. तर आता काय आहे, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही जी पाहायची आहे तर ती गोष्ट आहे कॅपॅसिटर. आता काय होतं, मोटरचे जे स्टार्टर आहे तर त्या स्टार्टरमध्ये कॅपॅसिटर असतो. तर हा कॅपॅसिटर तुम्ही चेक करायचा आहे. हा कॅपॅसिटर जर खराब झालेला असेल तरी देखील मोटर पाणी कमी मारत असते, प्रेशर कमी करत असते. मग आता तुम्ही म्हणाल हा कॅपॅसिटर आम्ही कसा चेक करायचा, आम्हाला कसं चेक करता येईल. हे चेक नाही करता येणार, पण पुढच्या 4 गोष्टी आम्ही तुम्हाला ज्या सांगतो, ज्या तुम्ही डोळ्याने पाहू शकता, ज्या डोळ्याने पाहून तुमच्या लक्षात येणार आहे, आणि कदाचित तुमचा जो काय पाणी कमी मारण्याचा, प्रेशर कमी होण्याचा जो प्रश्न आहे तो देखील त्याच्यामध्ये सॉल्व होऊ शकतो. तर पहिली गोष्ट अशी असते की काय करायचं आहे, सगळ्यात आधी ज्या आपल्या मोटरचं स्टार्टर आहे तर त्या स्टार्टरमध्ये जी सप्लाय वायर आलेली असते, म्हणजे सिंगल फेज वायर असेल, सिंगल फेज जर मोटर असेल तर 2 वायर आलेल्या असतात, तर त्या 2 वायर आपण स्टार्टरमध्ये जोडलेल्या असतात. किंवा 3 फेज मोटर असेल तर 3 वायर असतील तर त्या आपण स्टार्टरमध्ये जोडलेल्या असतात. तर काय होतं, बऱ्याच वेळा आपण मोटर आणतो, 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी मोटर आणतो आणि त्या वायरी आपण जोडलेल्या असतात, सप्लाय वायर्स, ज्या बऱ्याच वेळा फ्यूजमधून जोडलेल्या असतात. मग काय होतं, 4-4, 5-5 वर्ष आपण त्या वायरीकडे लक्ष देत नाही. मग आता इथे एक लक्षात घ्यायला पाहिजे की जी सर्व्हिस वायर, जी MSCBच्या लाईटमधनं, मेन याच्यामधनं जी वायर आपल्याला आलेली आहे, तर ती जिथे आपण स्टार्टरला जोडतो, ज्या पॉईंटला सगळ्यात आधी आपण जोडतो तो पॉईंट आपण बघितला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, ही जी काय वायर आलेली असते ती अंतर जात नाही, तर असे प्रॉब्लेम येतात. तर यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, जी सप्लाय वायर आलेली आहे ती एकदा खोलून बघितली पाहिजे. तिच्यावर जर कार्बन आलेला असेल तर ती थोडी कट करून ती पाठीमागची वायर जोडलेली पाहिजे. या व्यतिरिक्त असंही होतं की जुनी वायर जर त्या ठिकाणी असेल, जुन्या काळात मोटर बसवलेली असेल 4-5 वर्षापूर्वी, तर ती वायर खराब झालेली असते, जी मेन वायर असते ती कदाचित खराब झालेली असते, तर ती देखील आपण बदलायला पाहिजे. आता यानंतर पुढची गोष्ट याच्यामध्ये अशी एक कारण याचं असंही असू शकतं जे तुम्ही लक्षपूर्वक बघायला पाहिजे, ज्याच्यावर काम करायला पाहिजे, ज्याने तुमच्या मोटरचं प्रेशर त्या ठिकाणी वाढेल, ते म्हणजे फ्यूज. आता काय असतं, फ्यूज किंवा जी वितळताळ सिस्टीम असते, म्हणजे सप्लाय वायर जिथून येते तर ती पहिल्यांदा फ्यूजला जोडली जाते. म्हणजे असं एक कनेक्शन असतं जिथे एक पातळ वायर तांब्याची असते, ज्याला आपण फ्यूज म्हणतो, किंवा तुम्ही काही वेगळं म्हणत असाल, तर तो जो काय फ्यूज आहे तो व्यवस्थित आहे का, तो थोडासा जाड आहे का, किंवा तो पातळ आहे का, व्यवस्थित आहे का, किंवा त्याच्यावर कार्बन आला आहे का, त्याच्यामधनं व्यवस्थित सप्लाय जात आहे का. नाहीतर काय होतं, जी सर्व्हिस वायर आलेली आहे MSCB कनेक्शनमधनं ती व्यवस्थित असते, पण फ्यूजमधून पुढे जाणारा सप्लाय हा व्यवस्थित नसतो, कारण की तुमचा फ्यूज जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही ते तात्काळ चेक करायला पाहिजे. वेळच्या वेळी त्याच्या मधल्या वायर्स आहेत त्या बदलायला पाहिजेत. त्याचा कलर चेंज झाला आहे का, त्या ठिकाणी त्याची साईज बरोबर आहे का, कार्बन आला आहे का, या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे. आता हे दोन्ही गोष्टी जर बरोबर असेल तर तिसरी अडचण असू शकते ज्यामुळे तुमचं स्टार्टर आवाज करेल, तुमचा प्रेशर देणार नाही, सबमर्सिबल मोटर चालणार नाही, ते म्हणजे रिले. आता जो रिले असतो तो तुम्ही पाहिला असेल, कुठलं एखादं 1 HP 2 HP किती HP ची जी मोटर जर असेल, सिंगल फेज 3 फेज मोटर जर असेल,
तो जर तुम्ही हे जर उघडला, तुमचा जो स्टार्टर आहे तो जर ओपन केला, तुमचं बटन दाबल्यानंतर एक असं मेकॅनिकल आयताकृती एक त्या ठिकाणी डिव्हाइस असतं जे वरती चिटकतं आणि बंद केल्यावर जे खाली येतं त्याला म्हणतात रिले. आता हा रिले एक अशी गोष्ट आहे आणि मेकॅनिकल गोष्ट आहे. म्हणजे हा ज्यावेळेस याला एक विशेष पट्ट्या जोडलेल्या असतात, ह्या पट्ट्या ज्यावेळेस वर झाल्यानंतर ह्या चिटकतात आणि सप्लाय पुढे जात असतो. बऱ्याच वेळा काय होतं, ह्या रिले आणि रिलेच्या ज्या पट्ट्या असतात आणि ज्या वर जाऊन चिटकतात तर त्याच्या गॅपमध्ये जो आपला कोळी आहे किंवा जे जाळे वगैरे विणणारा एक कीटक असतो तर तो तिथे जाळे विणतो आणि त्या कोळीचे जाळे विणले जातात आणि त्यामुळे ह्या ज्या काय पट्ट्यांमधला जो काय गॅप आहे तो वाढतो, सप्लाय तिथे पास होत नाही, कमी प्रमाणात सप्लाय पास होतो. त्यामुळे तुम्ही काय करायला पाहिजे, हा रिले त्या ठिकाणी खोलायला पाहिजे. हा रिले खोलून तुम्ही त्या पट्ट्या व्यवस्थित साफ करायला पाहिजे. एखाद्या पॉलिश पेपरने या पट्ट्या घासल्या पाहिजेत, कारण की या पट्ट्या जर व्यवस्थित जोडल्या गेल्या नाही किंवा जोडल्या पण अगदी कार्बन आलेल्या स्थितीत जोडल्या तरी देखील सप्लाय पुढे पास होणार नाही. त्यामुळे देखील जो काय करंट आहे तो व्यवस्थित मोटरला पोचणार नाही आणि मोटर साहजिकपणे कमीच पाणी त्या ठिकाणी मारेल. त्यानंतर आता हे सगळं व्यवस्थित असेल, तुमचं रिलेचं कनेक्शन बरोबर आहे, तुमची सर्व्हिस वायर बरोबर आहे, तुमचा मधला फ्यूज देखील बरोबर आहे. पण एक गोष्ट जी सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे काय, की स्टार्टर आहे त्या स्टार्टरमधून मोटरकडे जाणारी जी वायर असते, 3 वायर असतात, रेड, येलो आणि ब्ल्यू. तर या वायर जिथं जोडलेल्या आहेत ते कनेक्शन जरी बरोबर नसेल तरी देखील प्रॉब्लेम होतो. आता बऱ्याच वेळा जुनी मोटर झाली, भरपूर दिवस जोडून झाले, की मोटरीकडे जाणारे जे काय सप्लाय आहेत तर ती जी काय वायर आहे ती वायर देखील आपण व्यवस्थितपणे बघितली पाहिजे. कारण काय होतं, हे तिन्ही वायर स्टार्टरला जिथे जोडलेल्या असतात त्या तुम्ही खोलून बघितल्या पाहिजे. कारण काय होतं, भरपूर दिवसानंतर हे जे काय तिथे कार्बन जमा होतो किंवा वेळच्या वेळी ते खोलून पाहिलं पाहिजे. ती वायर कट करून थोडीशी मागं घेऊन ती जोडली गेली पाहिजे. म्हणजेच काय होतं, की जो सप्लाय आहे तो प्रॉपर त्या ठिकाणी जात असतो. यावरून तुमच्या असं लक्षात येणार आहे की ज्या काय जोडलेल्या वायर्स आहेत त्या नेहमी आपण बघितल्या पाहिजे. त्याच्यावर कार्बन असेल तर ती कट करून थोडीशी मागे त्या ठिकाणी हे करून आपण ती वायर जोडायला पाहिजे. याने जवळपास 70-80% तुमचा प्रॉब्लेम क्लिअर होऊ शकतो. या व्यतिरिक्त जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तात्काळ जे मोटर रिपेअरिंगवाला व्यक्ती आहे तर त्याला तात्काळ बोलवायला पाहिजे. तर कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.